नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या विस्ताराने पाहायच्याच आहेत. त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. दोन्ही शिवसेना अभिजित दिपके यांच्या प्रेमात, शिरसाट बच्चूकडून पाठोपाठ खैरे भेटीला. ठाकरेंचं दिपके परिवाराला मातोश्रीवर येण्याचं आमंत्रण. लग्नाबाबतही केली चौकशी. रात्री 11 पर्यंत बैठका, सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी. सुनेत्रा पवारांच्या ॲक्शन मोडनं बीडला दिला नवा विश्वास. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे. कोल्हापुरातल्या एका महाभाग डॉक्टरनं तब्बल 400 महिलांचा बेकायदा गर्भपात केल्याची माहिती. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भपाताचं रॅकेट उघड. ऐकावं ते नवलच. अहिल्यानगरमध्ये चक्क प्रिन्सिपलनं घेतला तिसरीतल्या वर्गातल्या मुलाच्या हाताचा चावा. गळा दाबून जवळपास 20 सेकंद उचलून धरल्याचं समोर. पोलिसात गुन्हा दाखल. गुरुपौर्णिमेनिमित्त शालेय विद्यार्थ्यांकडून नगरसेवकाचं पाय धुण्याचे प्रकार. व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील घटनेवर संताप व्यक्त. राधानगरी धरणाचा 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू. पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राव आहे. पुढची बातमी आहे सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यासंदर्भात. सुनेत्रा पवारांचा बीडमध्ये विकास कामांचा झंझावाती दौरा सुरू आहे. बीडमध्ये रात्री 11 पर्यंत सुनेत्रा पवारांनी मॅरेथॉन बैठका घेतल्यात. सकाळी 7 वाजता सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात देखील हजेरी लावली आणि याच वेळी त्यांनी अँब्युलन्सचं देखील एक लोकार्पण केलेलं आहे. सुनेत्रा पवारांच्या या ॲक्शन मोडनं बीडला नवा विश्वास मिळालाय. अजितदादांची तीच शिस्त आणि त्यांचा तोच दौऱ्याचा झंझावाती जो काही प्रकार होता तो आता सुनेत्रा पवारांमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे बीडकरांनी आता हा नवा विश्वास त्यांना मिळालेला आहे. सुनेत्रा पवारांच्या या ॲक्शन मोडनं बीडला नवा विश्वास दिलाय. बीडमध्ये सुनेत्रा पवारांनी रात्री 11 पर्यंत बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी लगेचच सकाळी 7 वाजता सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी एका अँब्युलन्सचं देखील लोकार्पण केलेलं आहे. त्यामुळे प्रचंड काही दिवसानंतर आता त्यांनी बीडमध्ये विकास कामांचा धडाका लावल्याचं पाहायला मिळते आणि यावेळी नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगितलंय की अजितदादांची जी शिस्त होती ती आता आम्हाला सुनेत्रा ताईंमध्ये पाहायला मिळतेय. बीडमध्ये आता आपण पाहतोय की झंझावती दौरा सुरू आहे सुनेत्रा पवारांचा. एका पाठोपाठ एक विकास कामांचं लोकार्पण त्यांनी सुरू केलेलं आहे. रात्री 11 वाजेपर्यंत त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. पुढची बातमी समोर येते ती आहे हिंगोलीतून. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. हिंगोलीत सुद्धा मुसळधार पावसानं कयाधू नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे पुलावर पाणी साचलंय आणि पुलावर पाणी साचल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. कयाधू नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. 24 तासात जिल्ह्यात 103 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनानं आता नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणं टाळण्याचं आणि पुलावरून पाणी असताना कोणताही धोका पत्करू नये असं आवाहन केलंय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी. मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि त्यामध्येच आता जर बघायला गेलं तर हिंगोलीची जी जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी, या कयाधू नदीने आता सध्या मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं बघायला मिळतंय. आपण बघायला गेलं तर आता सध्या समगा परिसरामधील या पुलावरून पाणी जात आहे आणि या पुलाच्या पलीकडल्या बाजूला जर आहे तर जवळपास 10 ते 12 गावांचा संपर्क तुटल्याचं सध्या बघायला मिळतंय. त्याचबरोबर सालेगाव, रुपूर असेल तेथील देखील पुलावरून पाणी सध्या जात असल्याचं सांगण्यात येते. साधारणतः या ठिकाणी कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून या ठिकाणी जनतेला या पुरातून, या पुलावरून जाऊ नये यासाठी आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहे. माननीय तहसीलदार साहेब, माननीय तलाठी साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी जनतेला आवाहन केलेलं आहे की अशा पूर परिस्थितीमध्ये कुणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये या मधून या पुलावरून वर्दळ करू नये, जाणे न करू नये. साधारण किती गावांचा संपर्क तुटला? साधारण हिंगोली पासून या जवळपास 8 ते 9 गावांचा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे. एकंदरीतच हिंगोली जिल्ह्यात 24 तासामध्ये 103 मिमी पावसाची नोंद झाल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. गजानन पवार, एलएस मराठी. पुढची बातमी आहे खडसवाकला धरणाच्या विसर्गासंदर्भात.
खडकवासलामधून यंदाच्या मोसमातील सर्वाधिक विसर्ग करण्यात आलाय. खडकवासला धरणातून सध्या 26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. खडकवासला धरण सध्या 100% भरलंय. त्यामुळे खडकवासला धरणातून यंदाच्या मोसमातला सर्वात मोठा विसर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजेच धरणातून सध्या 26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खडकवासला धरण 100% भरलेलं आहे. खडकवासला धरण परिसरातून आता आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पुणे शहर आणि घाटमाथ्यांवर सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे खडकवासला धरण आणि खडकवासलाला लागून असलेली इतर जी 3 धरणं आहेत ती आता पूर्ण क्षमतेने भरायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून यंदाच्या मोसमातला सर्वाधिक पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू करण्यात आलेला आहे. सध्या आपण खडकवासला धरण परिसरामध्ये आहोत आणि इथे जर पाहिलं तर खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत आणि या 11 दरवाजांमधून जवळपास 25 ते 26,000 पाण्याचा विसर्ग आहे तो या मुठा नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुठा नदीचं पात्र सुद्धा ओव्हरफ्लो झालेलं आहे. कालपासून खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4ही धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. आताही आपण पाहतोय की पावसाची जोरदार बॅटिंग ही सकाळपासून सुरू आहे. त्यामुळे ही 4ही धरणं जवळपास आता 98% ही भरलेली आहेत. या एकूण 4 धरणांची क्षमता पाहिली तर जवळपास 30 टीएमसी इतके आहेत आणि आता हे जवळपास 28 टीएमसी इतकं भरलेलं आहे. त्यात हे खडकवासला धरण जे पुणे शहराला लागून आहे हे खडकवासला धरण जवळपास आता 100% भरलेलं आहे. त्यामुळे या खडकवासला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. सकाळी 10:30 वाजता जवळपास 22,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलेलं होतं, पण पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे हा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे आणि आवश्यकतेनुसार हा विसर्ग आणखीन वाढवला जाईल असं सुद्धा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. यंदाच्या मोसमातला हा सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. सध्या आपण ही खडकवासला धरणाची दृश्य पाहतोय ज्याच्यामध्ये सर्व 11 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या मुठा नदीत करण्यात आलेला आहे. मुठा नदीचं पात्र ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक छोटे पूल आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि ते पूल सुद्धा वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आलेले आहेत. खबरदारी म्हणून पाटबंधारे विभाग, अग्निशामक दल, महानगरपालिका हे सगळे सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय. कुठेही अनुचित घटना घडू नये याची सुद्धा काळजी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते. पण ही दृश्य आपण पाहतोय की अक्षरशः पाण्याचा प्रवाह आहे तो कशा पद्धतीने वेग घेताना पाहायला मिळतोय. आज आणि उद्या पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे. पुणे शहर, घाटमाथा परिसर आणि धरण क्षेत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी असं सुद्धा सांगितलेलं आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या सुद्धा धरण क्षेत्र असेल किंवा निसर्गरम्य परिसर असतील इथं मोठ्या प्रमाणात आहेत. तिथे सुद्धा योग्य ती खबरदारी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. पण सध्या आपण पाहतोय की खडकवासला धरण आहे ते पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या मुठा नदी पात्रामध्ये केला जात आहे आणि त्यामुळे मुठा नदीचं पात्र हे सुद्धा अक्षरशः दुतडी भरून वाहते आणि परिणाम आपण पाहतोय की हे सगळं पाणी खडकवासला धरणातून जे सोडलं जाते ते सध्या या मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि मुठा नदीचं पात्र हे सुद्धा सध्या ओव्हरफ्लो झाल्याचं दिसून येत आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे शहर आणि घाटमाथ्यांवर कालपासून आपण पाहतोय की मुसळधार पाऊस आहे तो सुद्धा बरसतोय आणि त्यामुळे जनजीवन आहे ते काहीसं विस्कळीत झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते. पण खडकवासला धरणातून यंदाच्या मोसमातला सर्वाधिक पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू झाला. आता बातमी आहे भिवंडीमधून. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली आहे. दुर्घटनास्थळी एनडीआरएफचं सध्या सर्च ऑपरेशन सुरूच आहे. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल रात्री भिवंडीमध्ये ही 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. तेव्हापासून आतापर्यंत दुर्घटनास्थळी एनडीआरएफचं सर्च ऑपरेशन सुरूच आहे. आतापर्यंत तब्बल 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि मृतांचा हा जो आकडा आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. भिवंडीमध्ये दुर्घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी 4 मजली इमारत जी आहे ती कोसळली आहे.
या इमारतीच्या ठिकाणी म्हणजेच दुर्घटनास्थळी सर्च ऑपरेशन एनडीआरएफ कडून सुरूच आहे. आतापर्यंत तब्बल 9 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि हा जो काही मृतांचा आकडा आहे तो आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. एनडीआरएफ कडून सातत्यानं या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरूच आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणाहून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मृतांचे नातेवाईक, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफ सकाळपासून सर्च ऑपरेशन राबवते. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाजता ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला मान्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे महानगरपालिका ठाणे तडवी साहेब यांनी कळवले की भिवंडी या ठिकाणी एक इमारत दुर्घटना झालेली आहे. तर आपण ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची टीम तात्काळ नियंत्रण कक्षातून निघाली घटनास्थळी येण्यासाठी. तर 2 वाजता आपण घटनास्थळी पोहोचल्यानंतर आपण ज्यावेळेस स्थानिक नागरिकांनी आपल्याला सांगितलं पोहोचल्यानंतर, तेव्हा सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन आपण या ठिकाणी चालू केलं. तर 3 वर्षाची एक मुलगी 3ऱ्या माळ्यावरती एका सज्जावरती अडकलेली आहे. तर आपण एनडीआरएफ, टीडीआरएफ, फायर ब्रिगेड यांच्या सहाय्याने आपण सेफली त्या मुलीला रेस्क्यू त्या ठिकाणावरून केलं. त्यानंतर आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं, जॉईंट ऑपरेशन आपलं एनडीआरएफ आणि टीडीआरएफ सोबत. तर आपल्याला सकाळपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत 9 डेड बॉडी या मलम्यातून रेस्क्यू झालेल्या आहेत. आणि अजूनही आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर कोणाचं काही मिसिंग कंप्लेंट असेल तरी आपलं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही स्टार्टच आहे. तर जर कंप्लेंट असेल तर आपण रेस्क्यू ऑपरेशन जोपर्यंत मिसिंग कंप्लेंट कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण रेस्क्यू ऑपरेशन कंटिन्यू करणार आहोत. आता घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू. राम मंदिर उभारणीसाठीच्या देणग्यांमध्ये अफरातफर झाल्याच्या मुद्द्यावरून निदर्शनं. खासदार राहुल गांधी सहभागी. भिवंडीत मलब्याखाली दबल्यानं 9 जणांचा मृत्यू तर 4 जणांवर उपचार सुरू. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाईल, महाजन यांची माहिती. अहिल्यानगरमधील गिप्से घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई. मुख्य आरोपी राहुल शामराव काळोखे याला अटक. आरोपीला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 75% भरलं. शेतकऱ्यांना दिलासा. लघु मध्यम धरणांतील जलसाठा मात्र चिंताजनक. वाशिममध्ये रात्रभराच्या पावसानं सोनल प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ. शेतकऱ्यांना दिलासा. अजूनही जोरदार पावसाची गरज असल्याची शेतकऱ्यांची भावना. नाशिकच्या गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अर्जुनसागर धरणातून 2981 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. प्रकल्पाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ऐकावं ते नवलच. अहिल्यानगरमध्ये खासगी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रिन्सिपलनं मुलाच्या हाताचा चावा घेतला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जुन्नरमध्ये भरधाव वेगानं पिकअप चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. आरोपीवर कायदेशीर कारवाई. धोकादायक ड्रायव्हिंग करू नका, पोलिसांची माहिती. बलात्कार आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना अटकपूर्व जामीन मंजूर. राष्ट्रवादीच्या महिला युवती अध्यक्षा यांनी मंगेश जगतापांवर केले होते गंभीर आरोप. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.